हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण वर्षभर टिकणारा साखर आंबा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. यासाठी इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैऱ्या आधी स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या. कैऱ्या चांगल्या कोरड्या झाल्यानंतर कैऱ्यांचं देठ काढून घ्यायचं आणि याप्रमाणे कैऱ्यांचं साल काढून घ्यायचं आहे. कैऱ्या घेताना कडक पाहून घ्यायच्या. पिकट आणि अशा पिवळट कैऱ्या घ्यायच्या नाहीत. आपल्याला नरम असलेल्या कैऱ्या बिलकुल घ्यायच्या नाही. कैऱ्या याप्रमाणे अशा पांढऱ्या शुभ्र असल्या पाहिजे. याप्रमाणे दोन्ही कैऱ्यांचं साल काढून घेतलेलं आहे. आता या कैऱ्यांचा आपल्याला किस करून घ्यायचा आहे. जाड किस करून घ्यायचा किसणीच्या साहाय्याने. असा दोन्ही कैऱ्यांचा किस करून घेतलेला आहे. आता हा किस आपण एका जाड कढईत काढून घेऊ. कढई जाड तळाची घ्यायची. यामध्ये साखर घालायची आहे. अर्धा किलो साखर घेतलेली आहे. अर्धा किलो कैऱ्या आहेत त्यामुळे अर्धा किलो साखर घेतलेली आहे. तुम्ही घेतलेल्या कैऱ्या जास्त आंबट नसतील तर साखरेचं प्रमाण कमी करायचं. तोतापुरी कैरी तुम्ही घेतलेली असेल तर अर्धा किलो लागणार नाही. साखर कमी घ्यायची. मग आता यावर झाकण ठेवायचं. साखर चांगली मिक्स करून घेतल्यानंतर 4 तासासाठी झाकण ठेवलेलं आहे. 4 तासानंतर यामध्ये साखर अशी मिक्स झाल्यानंतर याला असं पाणी सुटतं. इथे तुम्ही पाहू शकता. साखर यामध्ये चांगली विरघळते. थोडी साखर यात राहिलेली आहे, पण आता आपण हा साखर आंबा शिजवून घेऊ तेव्हा ही साखर चांगली मेल्ट होईल. आता यामध्ये टाकण्यासाठी मी 4 विलायच्या बारीक कुटून घेत आहे. विलायची साखर आंबामध्ये टाकताना फ्रेश कुटून घ्यायची. आधी करून ठेवलेली विलायची पावडर यामध्ये टाकायची नाही, यामुळे साखर आंबा खराब होऊ शकतो. आता कढई गॅसवर ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हा साखर आंबा आपल्याला फक्त 8 ते 9 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजवायचा नाही, नाहीतर साखर आंबा खराब होतो, म्हणजे कडक होतो आणि छान ज्युसी तयार होत नाही. गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. आता याला अशी उकळी आलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. यामध्ये असे बुडबुडे येऊ लागलेले आहेत. सतत हलवत राहायचं आहे साखर आंब्याला, म्हणजे लागणार नाही आणि साखर आंब्याची टेस्ट खराब होणार नाही. खूप पातळ जर का कढई घेतलेली असेल तर मग साखर आंबा खाली लागतो, त्यामुळे याप्रमाणे सतत हलवत राहायचं. आता आपण याचा पाक कसा चेक करायचा ते पण पाहू. इथे पहा तुम्ही. आता हा साखर आंबा तुम्हाला थोडा घट्ट पण दिसत आहे. असा साखर आंबा केला तर हा साखर आंबा वर्षभर टिकतो. मी इथे अर्धा किलोच कैऱ्यांचा साखर आंबा केलेला आहे. तुम्ही जास्ती कैऱ्या पण घेऊ शकता. हे पहा. आता पाक चेक करू. याला अजून चाचणी आलेली नाही आहे. आपल्याला 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. याला अर्धाच तार आलेली आहे, म्हणजे ही तार मध्येच मोडते. आपण बोटावर घेऊन पाहिली तर ही तार मोडली पाहिजे नाही, असं आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता हे मिश्रण आपण 2-3 मिनिटे परत शिजवून घेतलेलं आहे. आता परत चेक करू. हे पहा. आता याला तार आलेली आहे आणि ही तार मोडत नाही आहे बिलकुल, म्हणजे आपला साखर आंबा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. त्या पाकाला अशी 1 तार आली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण कुटून ठेवलेली इलायची यामध्ये घालायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लवंग पण यात घालू शकता आणि कलरसाठी केशर पण घालू शकता. मी फक्त इलायची पावडर घातलेली आहे, पण इलायची पावडर गॅस बंद करून मगच घालायची, किंवा हा साखर आंबा थंड झाल्यानंतर पण इलायची पावडर तुम्ही यात घालू शकता. आता गॅस बंद केलेला आहे. कढई गॅसवरून खाली काढून ठेवायची आणि याप्रमाणे मधून हा साखर आंबा असा हलवत राहायचा आणि थंड करून घ्यायचा. थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचा. वर्षभर हा साखर आंबा चांगला राहतो. फ्रेंड्स, रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.